दोन्ही राष्ट्रवादी एक आहेत का दोन आहेत तेच कळणार झालंय सध्या. सगळे एकमेकाला भेटायला येतील. लोकांच्या मनात थोडा संभ्रम निर्माण झाला. राष्ट्रवादी एक का दोन यापेक्षा काही व्यक्तिगत संबंध असतात ना. राजकारण आणि व्यक्तिगत संबंध वेगळे असतात ना. नाही, पण भविष्यात तुम्ही अजितदादा गटासोबत जाणार अशी चर्चा आहे सातत्याने. कारण भाजपला काय वन नेशन वन इलेक्शन साठी गरज आहे राष्ट्रवादीच्या खासदारांची. तुमची काय भूमिका आहे? नाही, आमची भूमिका काय आहे यापेक्षा आमच्या पक्षाला नेते आदरणीय पवार साहेब आमचे नेते आहेत. आणि मी त्या पक्षाचा एक छोटासा घटक असल्यामुळे त्या विषयावर माझ्यासारखा कार्यकर्ता कुठलं भाष्य करू शकत नाही नाही, काही वन खासदार नेशन वन संपर्कात आहेत असं इलेक्शन वन नेशन वन इलेक्शनला तुमचा पाठिंबा आहे की विरोध आहे? स्पष्ट होत नाही नेमकी काय भूमिका आहे. आमच्या पक्षाच्या जी भूमिका ठरेल त्या भूमिकेशी आम्ही बरोबर असणार. काय पक्षाची भूमिका काय आहे? शेवट आमच्या पक्षाचे नेते आम्ही संसदेमध्ये बसू त्या ठिकाणी आमच्या गटनेत्या आदरणीय सुप्रियाताई सगळे जी भूमिका आहेत ते त्यांचं ज्या गोष्टीला समर्थन असेल त्या समर्थनाशी आमचा पक्ष बरोबर असणार. त्या दिवशी मतदान झालं तुम्ही कुठल्या बाजूने होते काय कळत नाही. आम्ही इंडिया आघाडीच्या बाजूने होतो. इंडिया आघाडीच्या बाजूने होतो. पण मग हे सगळ्या गोष्टी सुरू तुम्ही दादांशी काय बोलले का? बोलणं झालं का? दादांनी तर चॅलेंज दिलं काय या सगळ्या प्रकरणानंतर. नाही, निवडणूक झाल्यानंतर निवडणुकीत ज्या काही गोष्टी झाल्या त्या सोडून द्यायच्या असतात. नाही, पण मग बोलले का दादांशी? आपल्या मतदारसंघामध्ये नंतर आपण कामाच्या माध्यमातून आपण कामाला सुरुवात करायची. दादा त्या दिवशी आदरणीय साहेबांच्या वाढदिवसाला दादा होते, भुजबळ साहेब होते, तटकरे साहेब होते, प्रफुल्ल पटेल होते. त्या दादांना शुभेच्छा मोठ्या साहेबांना शुभेच्छा द्यायला आले तेवढे भेट झाली आमची. पण मग भुजबळ साहेबांवर अन्याय केलाय का दादांनी असं वाटतं? निश्चित माझं एक म्हणणे भुजबळ साहेबांसारखा एक धुरंधर नेता आणि ज्याने अनेक कालखंड या राज्यामध्ये संघर्ष उभा केला आणि एक धडाडीचा नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. त्यामुळे त्यांना संधी द्यायला पाहिजे होती ही माझ्यासारख्या एका प्रामाणिक कार्यकर्त्याची इच्छा आहे. पण मग अन्याय कोणी केला? माझे तर म्हणणं आहे की आदरणीय भुजबळ साहेबांना एक चांगल्या ताकदीचं खातं त्यांच्या सारख्या ताकदीचं खातं त्यांना मिळायला पाहिजे होतं. आम्ही तर कारण भुजबळ साहेबांची काम करण्याची पद्धत जवळून पाहिलेली एक तळागाळातला नेता म्हणून भुजबळ साहेबांकडे नाही, पण अन्याय कोणी केला? त्यांच्या पक्षानेच केलं म्हणायचं ना. दादांनी केला अंतर्गत काही? आमचं तर प्रामाणिक म्हणणं होतं भुजबळ साहेबांना संधी मिळाली पाहिजे होती. कारण त्या आघाडीमध्ये भुजबळ साहेबांसारखा ताकदीचा नेता डावलल्याचं दुःख हे सर्वांनाच आहे. भुजबळ साहेबांनंतर एक पण नेता नाहीये का एवढं? नाही, निश्चित भुजबळ साहेबांची काम करण्याची आम्ही पद्धत पाहिली एकदम निस्पष्ट वक्ता, जे पोटात तेच होता असा असणारा नेता आणि काम करण्याची पद्धत चांगली. सर्वसामान्य लोकांना ताकद देण्याची पद्धत. आम्ही 5 वर्ष भुजबळ साहेबांबरोबर काम केलं विधिमंडळात. त्यांच्या खात्याचं कुठलं काम असलं तर करतो पाहतो नाही, स्पष्टपणे लगेच त्याला उत्तर. त्यांची नाराजी ही राष्ट्रवादीला मागात पडेल असं दिसतंय. पाहू आता काय होते आगे क्या क्या होता है देखेंगे. पवार साहेबांकडे येतील वाटतं. सगळ्याच गोष्टीवर आपण का बोलायचं? नाही, पण पवार साहेबांकडे येतील आपण ज्या गोष्टींचा माझा त्यांच्याशी कुठला संपर्क नाही, माझा कोणाशी काही या बाबतीत संपर्क नसल्यामुळे मी का बोलायचं.